वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सीआयडीने त्याची चौकशी पूर्ण झाल्याने वाढीव पोलीस कोठडीची गरज नसल्याचं सांगितलं आहे। वाल्मिक कराडला सीपीएपी मशीन देण्यासह कोर्टाने मंजुरी दिलेली आहे। सीआयडी गरज लागेल तेव्हा वाल्मिक कराडला चौकशीसाठी बोलावू शकते असं देखील सांगितलं जात आहे। तर साहजिकच चर्चा होऊ लागली आहे ती वाल्मिक कराडच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय का। तर या गोष्टीची सीआयडीने चौकशी पूर्ण झाल्याचं सांगणं कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं त्याचा जामिनाचा मार्ग खरंच मोकळा होऊ शकतो का, पाहूया आजच्या या व्हिडिओमधनं। तर मंडळी, वाल्मिक कराड तो पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला आणि मागचे 21 दिवस त्याला पोलीस कोठडीमध्ये राहावं लागला। त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। नियमानुसार 14 दिवसांपेक्षा जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळत नसल्यामुळे वाल्मिक कराड 14 तारखेलाच बाहेर येणार का अशी चर्चा होती। त्यानंतर त्याला एसआयटीने ताब्यात घेतलं, त्याच्यावर मकोका लागला आणि वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम देखील वाढला। पण या झाल्या काही दिवसाआधीच्या घटना। त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे सध्याचं अपडेट। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराडला चौकशीसाठी बोलवू शकेल असं देखील सांगितलं जात आहे। साहजिकच चर्चा होऊ लागली आहे ती वाल्मिक कराडच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय का या गोष्टीची। सीआयडीने चौकशी पूर्ण झाल्याचं सांगणं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग खरंच मोकळा होऊ शकतो का। तर मंडळी, बीडमध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलं। वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण झाली आहे असं सीआयडीने सांगितलं आणि कोठडीची मागणी केली नाही। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। कोर्टात हजर करण्याआधी डॉक्टरांनी वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी देखील केली होती, ज्यामध्ये त्याला सर्दी आणि ताप झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे डॉक्टरांनी त्याला औषधं दिले आणि हे आजारपण सीपीएपी हे आजारपण वाल्मिक कराडला असलेला आजार आणि त्यामुळे त्याची केलेली मागणी आणि त्याच्या वकिलांनी कोर्टात ती मागणी लावून धरली, त्यामुळे ती मंजूर झाले। इतके दिवस पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आणि चौकशी पूर्ण झाल्याने त्याला जामीन मिळण्याच्या चर्चा वाढलेल्या होत्या। पण कराडला जामीन मिळणं खरंच शक्य आहे का, तर बघूयात। मुळात 21 जानेवारीला म्हणजेच कराडचा एक सीसीटीव्ही फुटेज काल समोर आलं, ज्यामध्ये तो विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, महेश केदार तसेच पोलीस अधिकाऱ्यासोबत एकत्रित दिसले। विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जाताना हे दिसले। साधारणतः 15 मिनिटांनी ते बाहेर आले। पण त्यात महत्त्वाचं म्हणजे 29 नोव्हेंबरचा तो दिवस, ज्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज जे सापडलं ते 29 नोव्हेंबरचं आहे। म्हणजे ज्या दिवशी अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्या खंडणीला चा जो गुन्हा दाखल केला किंवा तक्रार दिली आहे, त्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं की मला फोन आला आणि कराडने मला धमकी दिली, ती 29 नोव्हेंबरलाच। प्रत्यक्ष ऑफिसमध्ये गेल्यानंतरच शिंदे यांना फोन झाला का असं देखील समोर येत आहे। सगळे आरोपी एकत्रित दिसल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होऊ शकते। आता या फुटेजच्या अनुषंगाने तपास सुरू आहे असं बोललं जात आहे। गरज लागली तर सीआयडी वाल्मिक कराडला पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकते असं देखील सांगण्यात आलं। साहजिकच चर्चा सुरू झाली आहे ती जामिनाची। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामिनाच्यासाठी अर्ज केला जाईल अशी माहिती त्याच्या वकिलांकडून देण्यात आली आहे। पण वाल्मिक कराडवर मकोका लागलेला आणि न्यायालयीन कोठडी लांबणीवर गेली आहे। आता 22 तारखेला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी कराडच्या वकिलांकडून लगेचच जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला नाही आहे। पण तर हा अर्ज करण्यात आलेला नाही आहे तर जामीन मिळू शकते का। तर मंडळी, वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला असला तरी त्याला जामीन होण्याची शक्यता फार कमी आहे। याचं 3 महत्त्वाची कारणं आणि मुद्दे आहेत, ते समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। पहिलं कारण म्हणजे चार्जशीट तयार नसणं। आपली चौकशी पूर्ण झाली आहे असं जरी सीआयडीने सांगितलं असलं तरी अजून देखील चार्जशीट तयार झालेलं नाही आहे। आता हे चार्जशीट दाखल होण्यासाठी इतर गुन्ह्यांमध्ये 90 दिवसांचा कालावधी लागतो, पण या गुन्ह्यामध्ये
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे पोलिसांकडे 180 दिवसांचा वेळ आहे. आता या वेळेत पोलीस वेगवेगळ्या अँगलनी चौकशी करू शकतात. एखादा पुरावा निसटला आहे का किंवा एखादा पुरावा सुटून गेलाय का, अशा आशयाने देखील चौकशी करू शकतात. तर नवीन एखादा पुरावा मिळाला तर एखाद्या साक्षीदारापुढे तो पुरावा ठेवता येऊ शकतो का, यासाठी देखील पोलिसांकडे पुरेसा वेळ आहे. आणि DCP लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत ही चार्जशीट सहीसाठी जाऊ शकते. त्यामुळे तपास केल्यानंतरच या सगळ्या गोष्टींमध्ये ते पुढे येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा आंधळे अजून देखील फरार आहे. चार्जशीट दाखल करण्याच्या महत्त्वाच्या कारणांसाठी 180 दिवसांचा कालावधी आहे. कृष्णा आंधळे त्यामध्ये फरार आहे आणि तोपर्यंत वाल्मिक कराडला जामीन मिळणं प्रचंड अवघड आहे. जामिनाचा मार्ग मोकळा झाला नसल्याचं दुसरं कारण म्हणजे कराडबद्दलचं मत कोर्टात सादर केल्यानंतर कोर्टाकडून ते वाचलं जाईल. त्यात त्या सर्वात कराडचा संबंध स्पष्ट करणारे पुरावे आहेत का हे सुद्धा पाहिलं जाऊ शकतं. साक्षीदारांची तपासणी सुद्धा होऊ शकते. त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कराडचा या संपूर्ण प्रकरणात सहभाग आहे का किंवा त्याला शिक्षा होण्यापर्यंत त्याचा सहभाग आहे का, आणि नसेल तर त्याची खात्री न्यायालयाला करावी लागेल. आणि कराडचा थेट संबंध आहे किंवा नाही हे निष्पन्न झाल्यानंतरच त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यातल्या त्यात समोर आलेलं CCTV फुटेज, ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांच्या आरोपींचे फोन कॉल झाल्याची माहिती या सगळ्यामध्ये पुढे आलेली आहे. आणि ती चार्जशीटमध्ये दाखल होईपर्यंत वाल्मिक कराडला जामीन मिळू शकणार नाही असं देखील बोललं जात आहे. तर चार्जशीट वाचून कोर्टाचं मत काय तयार होतं हा देखील मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मिळणं म्हणजे जामिनाचा अर्ज मोकळा असं होताना दिसणार नाही. वाल्मिक कराडला जामीन मिळणं अवघड असण्याचं तिसरं कारण म्हणजे कोर्टात होऊ शकणारा युक्तिवाद. देशमुख यांच्या हत्या प्रकरण हे अतिशय गंभीर आहे आणि त्या पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ते प्रकरण देखील अतिशय अमानवीय आहे. आणि सगळे आरोपी वाल्मिक कराड सोबत दिसलेले आहेत आणि या सगळ्यांवर संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यात अजून कृष्णा आंधळे हा सापडलेला नाही आहे. वाल्मिक कराड फरार असताना कुठे होता याची माहिती मिळालेली नाही आहे. त्यामुळे जर जामीन मिळाला तर कराड पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जाऊ शकतो. त्यातही कराड आणि त्याच्या साथीदारांवर होणारे गंभीर आरोप, हे आरोप देखील अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे कोर्टाकडून जामीन मिळणार असेल तर यामुळे न्यायव्यवस्थेबद्दल कोर्टात चुकीचा मेसेज जाऊ शकतो, असा देखील युक्तिवाद हा केला जाऊ शकतो. साहजिकच कराडच्या वकिलांना मेडिकल ग्राउंड सोडलं तर जामीन मिळावा असा अर्ज करण्यासाठी युक्तिवाद करणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. मुळात कराडवर दाखल असलेले केस हे मकोकाची केस असल्यामुळे इतर प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर जामिनाचा अर्ज मोकळा होत असला तरी वाल्मिक कराडच्या बाबतीत अशी घटना अवघड आहे असं बोललं जात आहे. शिवाय CIDने त्याला गरज पडल्यास चौकशीसाठी बोलवू असं देखील म्हटलेलं आहे. आणि अशी मागणी कोर्टात केली असल्यामुळे न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी वाल्मिक कराड लगेचच जामिनावर बाहेर येईल अशी परिस्थिती सध्या नसल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस यांना न सापडलेला कृष्णा आंधळे याला वॉन्टेड घोषित करण्यात आलेला आहे. तपासाची चक्र वेगाने फिरत आहेत तरी कृष्णा आंधळे मात्र पसार आहे. पण या सगळ्यात वाल्मिक कराडला जामीन मिळणं हे सध्या तरी कठीण असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. मंडळी, यावर तुमचं मत काय आहे ते देखील कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर देखील या व्हिडिओला नक्की करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.